हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आम्ही कुठं आल्या? आमची फौजी असतात नुसते. हां, कुठं आलाय रे आपण? संस्कार, कुठं आले आपण? लालबाग. कुठं आले? पिकनिक करायला आलो. अयो, पिकनिक करायला आलो. तुला कुठं आल्या? पहाड आहे होय. तर फ्रेंड्स, पूर्ण व्हिडिओ पहा, बघा कसा झालाय, म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठं आल्या होत्या. खूप फेमस जागा आहे बेंगलोरमधली इथली, आणि कंटिन्यू करा. आणि हे पहा, आम्ही पोहोचलो मध्ये जाऊ देत नव्हते. आम्ही बॉटल वगैरे घेतले, त्यामुळे इकडल्या साईडनं आलो, गेटमधून जाऊ दिलं नाही, कारण आम्ही बाहेरून खायला घेऊन आलो होतो सगळं. आणि ही पहाडी आहे, सगळं दगडापासून बनलेली पहाडी आहे. पता नाही कधीच आहे, काय मस्त आहे. पण तिथली झाडं भारी भारी आहेत. ऑटोवाले आज दिसणार आहेत की नाही? जायचे. हा, जास्तच गर्द आहे. ते बघ कबूतर. ते काय रा? इगल. हे सगळं ते ना झाडापासून बनवलेलं आहे. तेव्हा त्यावेळेस आम्ही ऑटोत बसून गेलो, सांगू लागलो ते ऑटोवाला. झाडाच्या खोडापासून. आणि बेंगलोरमध्ये ना खूप सारे झाडं असतात, एवढे मोठे मोठे झाडं असतात. मग ते झाडं पडले आणि त्याची जी खोडं वगैरे असतात ना वाचलेली, त्याचं असं क्रिएटिव्हिटी केलेली आहे त्या गार्डनमध्ये. सगळं जेवढं शोचं असं बनवलेले आहेत ना, सगळे ह्या अशा लाकडामध्येच बनवलेले आहेत, कोरून. आता इथं माकड आहे खाली एक, वर एक, आणि खूप असे डिझाईन आहेत. थोडं ब्लर येतं आहे, इकडल्या साईडनं ऊन होतं ना, त्यामुळं क्लिअर येत नव्हतं. आणि थोड्याशा लेकरांचे फोटोशूटसुद्धा केलं इथं. थांबत नव्हता संस्कार, नखरे करतो कुठे गेला की असंच. थोडे फोटो काढले. आता कंटिन्यू पुढे बघा. हार घालून आहेत गळ्यामध्ये. काय आहे गडी इथून? फोटोग्राफर आहे. आणि लई थकलो फिरून म्हणून काय झालं, थोडं तिथं बसलो, काही खायचं घेतलं, सामान घरचं काय आणलं होतं ते खाल्लं. आणि हे सगळ्यात मोठं झाड आहे तिथं गार्डनमधलं ना, एवढं मोठं ट्री आहे ना, ते कुठून पण पाहिलं तर लगेच दिसतं. आणि हे त्याच्यानंतरचं थोडं छोटं आहे, पण हे सर्वात मोठं होतं. आणि इथं खूप सारे झाडं होते, म्हणजे ह्याचं नावच आहे बॉटनिकल गार्डन म्हणून. म्हणजे सगळं त्याच्यामध्ये आयुर्वेदिक किंवा औषधासारखीच कामासाठी येणारे, आणि पूर्ण झाडं पुराणे म्हणजे जुनी झाडं सगळी. आणि थोडा वेळ बसलो, टाईमपास केला, सगळ्यासोबत सेल्फी काढल्या, काय फोटो काढल्या. स्माइल करा एकदा. स्वच्छता अभियान. किती मस्त दिसतं. कुत्रे नंतर पकडायचं. संस्कार इकडे होती. संस्कार मार एक लाख. काय सांगायचं. हे झाड कशाचं असेल? स्वास्तिकचं असेल का? फुल कसं लागलं जरा तोडणार आहे.
ऐकत नाही. ए नंतर अजून अंधार झाला. गम ट्री आहे म्हणा, गम ट्री. संस्कारी अरे किस का फरक पडला. आणि हे तिथं फक्त रोज होते, सगळं रोज गार्डन म्हणूनच आहे. सगळे गुलाबाचे फुलं सगळ्या टाईपचे. आणि जे बेंगलोरमध्ये झाडं जातात ना, सगळे इथूनच जातात. म्हणजे इथं नर्सरी पण आहे त्यांची. आणि हे पाणी म्हणजे तलाव पण होता तिथं. खूप जिथपर्यंत पाहिलं तिथपर्यंत पाणी दिसत होतं. आणि इथं होते नारळाचे झाडं असे लावलेले. म्हणजे सगळे लोक फोटोशूट ब्लॉग बनवायला तेच येतात. काय आता दिसलं का तुला? हात लावायचं ना, हात लावायचं नाही. चला. हॅलो गाइस, वेलकम टू माय चॅनल. मी असंच आवाज टाकणार आहे तुझा बघ. हवा आहे. ही हा हा हा. पाहिजे का तुला थोडं? हात माग करून कसं संस्कार. दमन हो द्या. हो दमन हो द्या. संस्कार कुठे आला मला? कुठं? भारत मध्ये. एकदा पाकिस्तान म्हणतास, एकदा भारत म्हणतास. हा पाकिस्तान भारत. तू कशाचा आहे? पाकिस्तानचा का भारतचा आहे? तू पाकिस्तानचा आहेस? हा इंडियाचा आहेस? नाही, पाकिस्तानचा आहेस. जाय तू पाकिस्तानला. ओके, जातास का पाकिस्तानला? जातास? जाय मग, चल बाय. मग मी इंडियाचा आहे. बापरे. आता घरी जायचा टाइम झालाय. आणि आमचा संस्कार इथं झोपलाय. संस्कारचे पप्पा इथं. एवढा अंधार झालाय, दोघं पण दिसणार झाले. लाइटिंग घे बरं, बघू दे दिसतास का? हे चला. आणि अशा प्रकारे आमचं झालं फिरून. आम्ही निघालो. उशीर झाला होता, खूप अंधार झालेला. व्हिडिओमध्ये काही दिसत नाही, मागली स्कूटीची लाईट लावून हे दाखवत आहे. तर हे लालबाग जे गार्डन आहे ना, ते खूप दिवसापूर्वीचं आहे. इथं 200 वर्ष एकतर झाले असतील त्याला. आणि बेंगलोरमधलं सगळ्यात प्रमुख म्हणजे स्पॉट असतात ना, त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं स्पॉट हे आहे. आणि ह्याची जी जमीन आहे, जेवढं झाडं वगैरे लावली, ती 240 एकरची जमीन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती एक 200-250 वर्षापूर्वीचे पण झाडं त्या गार्डनमध्ये आहेत. तर एवढं भारी आहे बघण्यासारखं. कोणी जर बेंगलोरला येत असेल ना, नक्की गार्डनला जाऊन बघून फिरून या. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटू फ्रेंड्स आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.